शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। हे आपण आधी केलेलं ट्री गार्ड, आता 2 झाडं राहिलेली आहेत, त्याला ट्री गार्ड करायला आम्ही चाललो आहोत। ही ती 2 झाडं आहेत, वाकलेलं झाड असते आणि झाडाजवळ चाललेले ही 2 झाडं राहिलेली आहेत, वाकलेलं झाड आणि ते शेजारचं झाड, अर्जुनाची 2 झाडं आहेत। या ट्री गार्ड आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत। ज्या ठिकाणी आपण चाऱ्या खोल केल्या होत्या त्या ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला दिसत आहे। हे जर आपण केलं किंवा आपल्याकडनं जर झालं तर चांगलं पाणी इथंच डोंगरामध्ये मुरेल, त्याचा फायदा झाडांना होईल, हे असं निश्चितच आहे। ज्या ज्या ठिकाणी आपण इथे पण चारी आता खोल केली, ती लाल माती दिसतीये, रणदिवे साहेब होते त्या दिवशी, त्यांनी थोडीशी चारी खोल केली होती, त्या ठिकाणी सुद्धा बघा की पाणी साठलेले, बाकी तुम्हाला कुठंच पाणी साठलेलं दिसणार नाही, कारण चाऱ्या खोल केलेल्याच नाही आहेत, बुजत चाललेल्या आहेत। वड अतिशय छान फुटत आहेत, व्हायब्रेशन देताना तावरे साहेब। आणि हा दुसरा वड आहे, त्याचा अतिशय हिरवा लालसर कोंब आलेला आहे प्रत्येक फांदीला, आणि पहिलं झाडसुद्धा फुटलेलं आहे अतिशय छान। आता येताना बघितलं, व्हिडिओ काढणार आहे त्याचा, अतिशय छान फुटलेलं आहे सगळ्या बाजूनी, म्हणजे SBI बिल्डिंगवरच्या सगळ्या वडांनी आपली जगण्याची ताकद दाखवून दिलेली आहे। ओके, युविकाच्या टप्प्यावरचं वडाचं हे झाड SBI बिल्डिंगवरचं आपण लावलेलं, श्री विजय शेट्टी यांच्या सहकार्याने आपल्याला हे मिळालेलं होतं। तर या झाडाला व्हायब्रेशन देताना तावरे साहेब, आणि या झाडाला अतिशय चांगली फूट, या 7-8 दिवसच झाले असतील आपल्याला झाड लावून, अतिशय चांगली फूट, लालसर कोवळी पानं या ठिकाणी फुटलेली आपल्याला दिसत आहेत। आणि इथं अतिशय छान झाडी आहेत, का खाली फणस आहे, हा फणस आहे, हा कवट इथं चांगला वाढतोय, त्याच्या खाली जांभूळ आहे, इकडे बेलाची 2 झाडं आहेत, हा युवकाच्या वाढदिवसानिमित्त लावलेला वड आहे, पलीकडे जांभूळ लावलेलं आहे, त्याच्यावर करंज अतिशय छान आहे, आणि त्याच्यावरच्या टप्प्यात अतिशय छान वाढलेला वड आहे, हा पिंपळ आहे, त्यानंतर वड आहे, वडाच्या इकडे भाव्याला ट्री गार्ड केलेला दिसतोय, अतिशय छान चित्र आहे। उतारावरचा तो आधी केलेला होता, मगाचा वरचा हा, आता आज हे 2 केलेले आहेत, आणि व्यवस्थित त्याला चिंध्या वगैरे बांधून व्यवस्थित उभे केलेले आहेत, म्हणजे एकूण या टप्प्यावरती आपले 6 साधारण झालेले आहेत ट्री गार्ड। आज तावरे साहेबांनी कणकणीचं झाड हे पूर्ण काढून घेतलंय, कापून टाकलं, आणि खैराचं किंवा बाभळीचं एक झाड ते मोकळं केलंय ते वाढण्यासाठी, पूर्ण ते काढून टाकलं झाड। बरीचशी 2-3 झाडं इथं होती, झाड उगवलेली, ती त्यांनी काढून टाकली। ओके, चल हे बांबू काय करायचे, आपण उद्या मोठे बांबू आणायला लागतील, डांबर लावूनच खाली आणायला लागतील आपल्याला, का असेच मारायचे, ह्याच्यात करायचं होय हो।